स्टार्ट. नाही सर. बघा चेक करा. झाली सर चालू. झाली सर. रेकॉर्डिंग झाली सर. चला क्लासच्या बाहेर कोणी फिरायचं नाहीये. क्लास लेट जॉईन करताय रे आणि पुन्हा परत परेशान होताय. चला घ्या एक्झाम्पल घ्या. 23 घ्यायचं ना. हो सर रिपीट घ्या. इफ x प्लस iy ब्रॅकेट क्यूब इक्वल्स टू y प्लस vi. माईक बंद करा, घरचा आवाज देऊ नका इकडं. x प्लस iy ब्रॅकेट क्यूब इक्वल्स टू y प्लस vi. वे गिवन गिवन लिहा पहिला. y प्लस vi ना. हॅलो हो सर. सर चला a प्लस बी ब्रॅकेटचा क्यूब एक्सपान्शन लक्षात आलं पाहिजे. a प्लस बी ब्रॅकेट क्यूब a क्यूब प्लस 3a² b. हे असे रिझल्ट माहित असायला पाहिजेत रे. 3ab² प्लस b क्यूब. इथं ना x व्हॅल्यू a आणि b ची व्हॅल्यू iy. मग एक्सपान्शन सांगा काय येतं एलएचएस मध्ये. एलएचएस मधलं एक्सपान्शन x cube plus 3a square iy plus 3x iy square plus iy cube. iy क्यूब Cube. इक्वल्स टू आरएचएस मध्ये y प्लस vi. PI चला लास्ट टर्म मध्ये सिम्प्लिफाय करा. x क्यूब प्लस 3x² y इंटू i प्लस 3x y² i² प्लस i क्यूब y क्यूब इक्वल्स टू y प्लस vi. ओके. चला प्रत्येक स्टेपला तुम्हाला विचारलेलं असतं हे समजलं का म्हणून. चला हे i² आणि i क्यूब ची व्हॅल्यू सांगा. I square i² ची व्हॅल्यू -1 मायनस आय. i क्यूब ची व्हॅल्यू -i. चला झालं का इथपर्यंत आले सर्व. हो सर. हो झालं. काही डाऊट yes, याच्यामध्ये sir. इथपर्यंत. नाही सर. आणि नाही सर. सर्व विद्यार्थ्यांनी एक चांगली सवय लावून घ्यायची. मी ज्यावेळेस तुम्हाला 2-2 वेळेस विचारतो ना ही स्टेप समजली का, त्याच वेळेस तुम्ही सांगायचं समजली नाही म्हणून. समजलेली नसेल तर त्याच वेळेस सांगा. कम्प्लीट सोल्युशन रिपीट करण्याची ज्यावेळेस वेळ येते ना त्यावेळेस मात्र आपला बराचसा लॉस होतो. 1-2 एक्झाम्पल आपले कमी होतात. त्याच्यासाठी तुम्ही काय करायचं, ज्यावेळेस आपलं रनिंग मध्ये एक्झाम्पल चालू असतं. आता मी बघा कुठली गोष्ट तुम्हाला म्हणजे डायरेक्ट सांगितलेलं नाही. एक्सपान्शन तुम्हाला फॉर्म्युला लिहून दिलाय जो की स्कूल लेवलला झालेला असतो. त्याचं एक्सपान्शन लिहिलं. इथं i² i क्यूब एवढे सगळे रिझल्ट लिहिलेले असतात. आणि पुढच्या स्टेपला आपण येतोय. तर
अशा केसमध्ये तुम्ही स्वतःला थोडं कॉन्सन्ट्रेशन ठेवायचंय, थोडं समजून घ्यायचंय. फक्त आपलं कॉन्सन्ट्रेशन नसल्यामुळं का हा प्रॉब्लेम तयार होतो. चला, हे आहे असल्या पहिल्या 2 टर्म मध्ये काही बदल करायचं नाही आपल्याला. थर्ड टर्म मध्ये तुम्हाला सांगितलं आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1 प्लसचा मायनस होणार 3xy². आणि इथं ना लास्ट टर्म मध्ये, थर्ड टर्म मध्ये, फोर्थ टर्म मध्ये काय तर बघा. हॅलो, चला, I² आणि I³ ची व्हॅल्यू फक्त ठेवली मी. ठेवलात का? हो चला, सर. त्या व्हॅल्यू ठेवल्यानंतर तुमच्या समोर अशा टर्म्स आलेल्या असतील की ज्या टर्म मध्ये आय नाही, तर ती फर्स्ट एक टर्म आहे आणि थर्ड एक टर्म आहे. ज्या टर्म मध्ये आय नाही दिसते ना, सेकंड आणि फोर्थ टर्म मध्ये आय आहे पण फर्स्ट आणि थर्ड मध्ये आय नाही. तर आपण फर्स्ट आणि थर्ड टर्म एका ब्रॅकेट मध्ये घेऊया. x³ - 3xy². हा झाला रिअल पार्ट. आणि जे रिमेनिंग टर्म्स आहेत कोणत्या अंडरलाईन करतो, सेकंड एक आणि फोर्थ एक. त्याच्यामध्ये मला आय कॉमन काढता येते रे. आय कॉमन काढून सांग काय येतं. 3x² 3x² मायनस y³ ना. जागे आहेत का? हो सर. चला, LHS मध्ये पहिली ब्रॅकेट रिअल पार्ट, दुसरी ब्रॅकेट इमॅजिनरी पार्ट. एक कॉम्प्लेक्स नंबर आहे LHS ला. RHS ला सुद्धा कॉम्प्लेक्स नंबर आहे, रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट. फक्त छोटा मोठा दिसायला दिसेल पण ते इक्वल आहेत. मग इक्वल आहेत म्हटल्यानंतर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की आपण रिअल पार्ट इक्वल टू रिअल पार्ट बॅलन्स करणार. ओके ना? मग या ठिकाणी आपल्याला लिहिता येईल बाय इक्वेलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. बाय इक्वेलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. का असतो कन्सेप्ट? दोन्ही साइडला जे कॉम्प्लेक्स नंबर आहेत त्यांचे रिअल पार्ट इक्वेट करा. x³ - 3xy². This is the real part of LHS equal to real part of RHS, and imaginary part of LHS becomes hello bola becomes 3x² minus 3y² x² - y³ equal to v. असे तुम्हाला दोन सेपरेट इक्वेशन भेटतात का? हो सर. चला, पुढे यायचंय. इथं पहिल्या इक्वेशन मध्ये तुम्हाला x कॉमन काढता येतं. मी x कॉमन काढल्यानंतर इथं भेटतं ब्रॅकेट मध्ये x² - 3y² इक्वल टू y. आता तुम्ही परत ह्या x आणि ब्रॅकेटचा प्रोडक्ट आहे, मी x ना RHS ला डिवाइड केलं रे. x ना RHS ला डिवाइड करा, y/x येईल का नाही? चला, मी याला असं लिहिलं परत इक्वल टू x² - 3y². याला इक्वेशन नंबर 1 द्या. ओके. चला, सेकंड इक्वेशन कडे या. आता सेकंड इक्वेशन मध्ये कॉमन काय निघतं? y कॉमन काढलं, ब्रॅकेट मध्ये काय राहील? 3x² -y² इक्वल टू v. चला, मी y न RHS ला v ला डिवाइड केलं रे, v/y आलं इक्वल्स टू 3x² 3x² - y² इक्वेशन नंबर 2.
चला हे दोन्ही इक्वेशन फॉर्म झालेले लक्षात आले का? हो. हो. तुम्हाला जे प्रूव्ह करायचं त्याच्याकडे पहा आता. तुम्हाला जे प्रूव्ह करायचंय ना त्याच्याकडे पहा, म्हणजे तुम्हाला काय करायचं ते लक्षात येईल. इक्वेशन नंबर 2 आणि 1 ऍड केले तर LHS मध्ये LHS ऍड करा. y by x प्लस v by y. इक्वेशन नंबर 1 ची LHS प्लस इक्वेशन नंबर 2 ची LHS. y by x प्लस v by y इक्वल्स टू x स्क्वेअर मायनस 3y स्क्वेअर प्लस 3x स्क्वेअर मायनस y स्क्वेअर असं लिहिता येईल. हो. हो सर. ज्यांना शंका आहे ते शांत आहेत. ओके. येस सर. ओके सर. येस सर. चला RHS मध्ये मला सांगा एक्स स्क्वेअरच्या टर्म कंबाईन केल्यानंतर काय येतं? 4x स्क्वेअर. 4x square. 4x y स्क्वेअर स्क्वेअर मायनस 3y टर्म स्क्वेअर कंबाईन करा. मायनस 4y स्क्वेअर मायनस मायनस 4y. Minus 4y स्क्वेअर मायनस 4y स्क्वेअर. We take here 4 common. x square minus y. एक्स स्क्वेअर मायनस येतं मायनस एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर. आणि तुम्हाला प्रूव्ह काय करायचं पाहून घ्या एकदा. y by x प्लस v by y इक्वल टू 4 इंटू ब्रॅकेट एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर. हेच प्रूव्ह करायचं आहे का? हो सर. हो सर. चला लक्षात आलं हे सर्व. हो सर. Yes sir. हो सर. आपल्याकडे वरची दावा सर. एकही विद्यार्थी मॅथमॅटिक्स मध्ये गरीब राहू नये. चला नेक्स्ट घ्यायचंय. 23 झाला. आता हे अल्जेब्रा मधलं लास्ट एक्झाम्पल आहे 24. पाहून घ्या 24 ला. फाइंड द व्हॅल्यू ऑफ x अँड y which satisfy the following equations. तुम्हाला 5 इक्वेशन्स दिलेले आहेत. x, y belongs to R. चला फर्स्ट एक्झाम्पल घ्या याच्यामध्ये. x प्लस 2y ब्रॅकेट क्लोज प्लस 2x मायनस 3y ब्रॅकेट क्लोज I प्लस 4i इक्वल्स टू 5. या इक्वेशनला सॉल्व करा. तुम्हाला x आणि y भेटेल. ओके ना. सोल्युशन स्टार्ट करूया. सोल्युशन मध्ये हे एक्सप्रेशन लिहून घ्यायचं. Sir. Write down given x plus 2y plus 2x plus 3y bracket close I Minus plus 4i equals to 5. प्लस आहे का मायनस आहे? मायनस 3y मायनस 3y आहे. हा. x plus 2y plus 2x minus 3y 2x minus 3y इथं माईक बंद करा. 2x minus 3y माईक बंद करा.
चला तुम्ही एक काम करा, इथं LHS ला 4i दिसतं का? त्या 4i ला ट्रान्सफर करा RHS ला, असं करता येतं आपल्याला. मग काय भेटतं याच्यामध्ये? x plus 2y फर्स्ट ब्रॅकेट ॲज इट इज प्लस 2x मायनस 3y इंटू i इक्वल्स टू 5. हे प्लस 4i RHS ला गेलं मायनस 4i होईल ना? मायनस. मी याला असं लिहितो, प्लस तर लिहिलंय आणि ब्रॅकेट मध्ये मायनस, प्लस मायनस मायनसच राहत आहे. ओके, लक्षात आलं का? प्लस 4i चं RHS ला गेल्यानंतर मायनस 4i होतं, ते मायनसच येत आहे. आता याच्यामध्ये LHS ला एक कॉम्प्लेक्स नंबर आहे रे, रिअल पार्ट पहिली ब्रॅकेट, दुसरी ब्रॅकेट इमॅजिनरी पार्ट. LHS चा हा झाला कॉम्प्लेक्स नंबर. RHS मध्ये सुद्धा 5 रिअल पार्ट मायनस 4 इमॅजिनरी पार्ट, दोन्ही कॉम्प्लेक्स नंबर इक्वल आहेत. मग कन्सेप्ट वापरा, बाय इक्वॅलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. काय असते कंडिशन? रियल पार्ट ऑफ LHS इक्वल टू रियल पार्ट ऑफ RHS, imaginary part of LHS equals to imaginary part of RHS. ओके ना? प्रत्येक एक्झाम्पल मध्ये हाच कन्सेप्ट वापरणार आपण. बाय सॉल्विंग 1 and 2. इथं सांगत बसायची गरज नाही कोण कुणाला मल्टिप्लाय केलं, ऍड केलं, सबट्रॅक्ट केलं, फक्त एवढं सांगा बाय सॉल्विंग 1 and 2. चला इथपर्यंत आले सर्व? हो सर. हो. कुठलाही डाऊट असेल तर विचारा इथपर्यंत. फक्त इथं मी प्लस 4i ला RHS ला ट्रान्सफर केलाय, LHS ला एक कॉम्प्लेक्स नंबर, RHS ला एक कॉम्प्लेक्स नंबर, आणि ह्या दोन्ही कॉम्प्लेक्स नंबरला इक्वेट केलंय. त्यांचे रिअल आणि इमॅजिनरी पार्ट, दोन लिनियर इक्वेशन भेटले आणि याच्या पुढे प्रत्येक एक्झाम्पल मध्ये भेटणार. आणि त्या दोन लिनियर इक्वेशनला आपण सॉल्व्ह करणार. काय करू शकतो सांगा? पहिल्या इक्वेशनला 3 न मल्टिप्लाय करा, 3x plus 6y इक्वल टू 15. त्या y च्या कोएफिशियंट मल्टिप्लाय केला. 2 न सेकंड इक्वेशनला मल्टिप्लाय करा, 4x minus 6y इक्वल टू रे पहिल्याला 2 न करायचं सर. चला दोन्हीची ऍडिशन, प्लस मायनस 6y गेट कॅन्सल, 7x इक्वल टू 7 करे. Yes, sir. x इक्वल टू 1 भेटला की आलेली x ची व्हॅल्यू दोन्ही पैकी एका इक्वेशन मध्ये ठेवा, पुट इन 1. इक्वेशन 1 becomes 1 plus 2y is equal to 5, 2y equals to 4, y equals to 2. चला हेच आन्सर आहे. Therefore, the solution of the equation x equal to 1 and y is equal to 2. x आणि y प्रिपेअर करायचे ना? हो. चला सोल्युशन आलं सर्वांचं? हो. काही डाऊट आहे का याच्यामध्ये? हॅलो, नाही सर. नाही सर. काही. सर्वांना लक्षात आलं? सर्व असे एक्झाम्पल आपण सॉल्व्ह केलेत रे, आठवतंय का? इक्वेलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर मध्ये बघा सेकंड एक्झाम्पल झालेलं आहे, सेकंड का थर्ड? हो सर. हा झालंय. आता फक्त प्रॅक्टिस म्हणून आपण घेणार आहे.
चला, मला वाटतं तुम्हाला सेकंड करता येईल, सोपं आहे. बघा, सेकंड मध्ये तुम्ही 1 प्लस आणि 1 मायनस आय एलसीएम घ्यायचा, क्रॉस मल्टिप्लाय करायचं आणि सॉल्व्ह करायचं. हे तुम्हाला असं सॉल्व्ह नक्कीच करता येईल. आणि ह्या दोन्ही टर्मचा डिनॉमिनेटरला प्रॉडक्ट घ्यायचा आणि सिम्प्लिफाय करायचं, ऑटोमॅटिक सॉल्व्ह होत राहतं. आपण थोडं याच्यापेक्षा काही कॉम्प्लिकेटेड आहे ते घेऊया. आपण एक्झाम्पल नंबर 3 घेऊया. 1-2 तुम्ही करा ना, तर काय रिपीटेड तेच एक्झाम्पल असतात. आपण एक्झाम्पल नंबर 3 घेऊया. 3. ओके, थर्ड एक्झाम्पल लिहून घ्या. x प्लस आय वाय अपॉन 2 प्लस 3i प्लस 2 प्लस आय अपॉन 2 मायनस 3i इक्वल टू 9/13 1 प्लस आय. पाहूया हे काय काय होते काय काय नाही ते. रिटर्न फर्स्ट गिवन x प्लस आय वाय अपॉन 2 प्लस 3i प्लस 2 प्लस आय का रे 2 minus 3. 2 प्लस आय अपॉन 2 मायनस 3i इक्वल टू 9/13 1 प्लस आय. चला, आपल्याला काय ह्याला सॉल्व्ह करत असताना क्रॉस मल्टिप्लाय करता आलं पाहिजे. x प्लस आय वाय इंटू 2 मायनस 3i प्लस प्लस क्रॉस मल्टिप्लाय करा 2 प्लस 3i इंटू 2 प्लस आय होल डिवाइड बाय 2 plus 3i into second bracket 2 minus 3i is equal to 9/13 1 plus i. ही स्टेप प्रत्येकाला समजली पाहिजे. साधा कन्सेप्ट आहे, आपण बऱ्याच वेळेस पाहिलेलं. हे एलसीएम घेतो, क्रॉस मल्टिप्लाय करतो, डिनॉमिनेटरचा प्रोडक्ट घेतोय. आता फक्त नाही, ह्याला सिम्प्लिफाय करायचं, काही दुसरं करता येत नाही. चला, न्यूमिरेटरला थोडं कॅल्क्युलेशन येईल. ह्या दोन ब्रॅकेटचा प्रोडक्ट सांगा. x इंटू 2 म्हणजे किती रे 2x 2x. x 2x मायनस 3i आणि x मायनस 3xi. चला, सेकंड टर्म मल्टिप्लाय करा प्लस 2yi मायनस 3yi². ओके ना. ओके. चला, या दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन झालं प्लस दोन ब्रॅकेट रिमेनिंग. बघा काय येत आहे 2 प्लस 3i आणि 2 प्लस आय. 2 इंटू 2 रे 4 4. 2 इंटू आय 2i 2i. 3i इंटू 2 6i 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 plus आणि 3i square. 3i इंटू आय 3i square 3 square. 3i² होल डिवाइड बाय काय तर a प्लस बी a मायनस बी a² 2² आहे 4 4 a² मायनस b². आता b² म्हणजे 3i² 9i². चला, RHS मध्ये 9/13 1 प्लस आय. चला, कॅल्क्युलेशन करत राहा, सिम्प्लिफाय होत राहील. फक्त कॅल्क्युलेशन इमानदारीने करायचं. आता आपण ह्या स्टेपला एकच गोष्ट करणार की ज्या ठिकाणी i² आहे ना i², त्या
आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1 ठेवायला विसरायचं नाही. हॅलो, हो. सर्व विद्यार्थी इथपर्यंत पोहोचले का? काही त्रास होते कुणाला? नाही सर. चला मला सांगा, याच्यामध्ये आय स्क्वेअरच्या टर्म आहे तिथं -1 लिहायचं ठरलंय आणि ज्या टर्म मध्ये आय नाही ते आपण लगेच कंबाईन करायला चालू करू. अगं इथं बघा 2x आहे पहिली टर्म, त्याच्यानंतर आय आहे, इथं आय आहे, इथं आय स्क्वेअरची व्हॅल्यू ठेवल्यानंतर काय येतं हे मला सांगा. एक एक क्लिअर करू आपण. +3y. प्लस 3y. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना ना फक्त 2x झाले की ह्या दुसऱ्या टर्म कडेच बघत बसतात. तसं नाहीये. मी इथं अंडरलाईन केलेल्या टर्म कंबाईन करणार आहे. ज्या टर्म मध्ये आय राहत नाही अशा टर्म, मग आय स्क्वेअरची व्हॅल्यू ठेवून कंबाईन करतोय. इथं आय स्क्वेअरची व्हॅल्यू ठेवली, मायनस मायनस प्लस झालं 3y. चला पुढे या. इथं रे, इथं 4 आहे का? हो. ज्याला आय नाही 4. लास्ट टर्म मध्ये मला सांगा आय स्क्वेअरची व्हॅल्यू -3. -1 आणि 3 म्हणजे -3 येतं बघा. ह्याला लगेच ब्रॅकेट करतो मी. 1 2 3 आणि 4 चार टर्म आहेत, त्यांना आय नाही. ओके, आता झालं क्लिअर सर्वांना? अंडरलाईन केलेल्या टर्म आपण कंबाईन केलेल्या आहेत. आता तुमच्या समोर अशाच टर्म राहिलेल्या आहेत की ज्याच्यामध्ये आय आहे. मी रिमेनिंग टर्म मधलं आय कॉमन काढतो. मग सेकंड टर्म मध्ये काय राहतं रे? -3x. -3x. व्हेरी गुड. त्याच्यानंतर थर्ड टर्म मध्ये +2y. +2y. 2y. +2y. त्याच्यानंतर +2i. इथं मला +2i. सांगा 2y + 6i किती झाले? 8i. 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 हे झालं 8i. मी इथं 8 लिहितो, ब्रॅकेट क्लोज आय. चालेल का? हो. कॉमन काढलं मी आय. आता डिनॉमिनेटर मध्ये पाहून घ्या, 4 आणि आय स्क्वेअरची व्हॅल्यू रे -1. -1. याची व्हॅल्यू -1 ठेवली ना की मायनस मायनस +9 झालं. 9 + 4 किती येतं? 13. 13. असे कॅल्क्युलेशन तुम्ही जेवढे डायरेक्ट करू शकता तेवढे करा. त्याला अजिबात किंमत नसते, त्याला मार्क्स नसतात. आय स्क्वेअरची व्हॅल्यू ठेवायची. आपल्याला मन असतं ना फार मोठे बघा, मनातली मनात कॅल्क्युलेशन करायची. काही आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1 ठेवायची, मायनस मायनस +9 झालं, 9 + 4 13 आलं. इक्वल टू RHS मध्ये सांगा 9 + 13 1 + i. दोन्ही साइडचं डिनॉमिनेटरचं 13 कॅन्सल. होऊ शकतं का? हो सर. 13 कॅन्सल झाला की आपला प्रॉब्लेम शेवटच्या टप्प्यामध्ये आला. आता ना ह्या ब्रॅकेट मध्ये काय सिम्प्लिफाय होऊ शकतं सांगा. पहिली ब्रॅकेट न्यूमिरेटरची 4 - 3 ला 3. 1 लिहिता येत. ओके, चला सेकंड ब्रॅकेट मध्ये जे आहे त्याला -3x + 2y + 8i आणि 9 न मल्टिप्लाय करा ब्रॅकेटला. 9 + 9i असं येतं. जेवढं शक्य आहे तेवढं मी कॅल्क्युलेशन कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही काळजीपूर्वक इथपर्यंत आल्यानंतर आपली कन्सेप्ट तोच वापरायचा आहे, बाय इक्वेलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. मला पहिलं सांगा, इथपर्यंत कोणी राहिले का पाठीमागं? नाही चला सर्व बरोबर आले. हो सर. ही गोष्ट परत परत मला विचारावं लागते कारण तुम्ही समोर नसताय. तर तुम्हाला प्रत्येक गोष्ट समजली पाहिजे. ऑनलाईन असताल तरी प्रत्येकाचं जमलं पाहिजे. बाय इक्वेलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर ही कन्सेप्ट काय सांगत असते रे? की दोन कॉम्प्लेक्स नंबर असतात, दोन्ही इक्वल असतात आणि मग त्यांचे रिअल पार्ट इक्वल आहेत असं म्हणता येतं.
मग LHS चा रिअल पार्ट सांगा. 2x plus 3y plus 1 equals to 9. 2x plus 3y plus 1. RHS ला रिअल पार्ट काय? 9. 9. 9. चला मी याला असं लिहू शकतो का मग 2x plus 3y is equal to 9 minus 1 म्हणजे 8 इक्वेशन नंबर 1. ओके. आता मी इमॅजिनरी पार्ट कडे चाललोय. -3x plus 2y plus 8 i चा कोएफिशियंट म्हणजे इमॅजिनरी पार्ट इज इक्वल टू 9. ओके ना. मग +8 ला ट्रान्सफर करा RHS ला. इथं भेटेल -3x plus 2y. 9 - 8 येणार ना. अरे 8 ला मी ट्रान्सफर केला RHS ला. हो सर. 8 कसं आलं तिथं? हा काय झालं? काय कसं आलं म्हणलं रे? 8 का? हा. 8. ओके इकडे लक्ष दे. 8 आलेलंच कळलं नाही का? ओके पाठीमागच्या 2-3 स्टेप मध्ये आले की रे? हा आलंय. आलं का? का सांगायचं तुला पाठीमागचं आणखीन काही? नका. चला चला इक्वेशन नंबर 1 आणि 2 ला सॉल्व करतोय आपण आता. बाय सॉल्विंग इक्वेशन 1 अँड इक्वेशन नंबर 2. आता हे सॉल्व करत असताना x आणि y चे कोएफिशियंट आपण सारखे आणण्याचा प्रयत्न करतो. तर आपण x चा कोएफिशियंट सेम आणूया. इक्वेशन नंबर 1 ला 3 ने मल्टिप्लाय करा. इथं भेटतं 6x plus 9y equals to 24. सेकंड इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय करा. -6x plus 4y equals to किती येतं? 2 का? हे प्लस मायनस 6x गेट कॅन्सल. 9 plus 4 म्हणजे 13y equals to 20 चा 6. y is equal to 26/13 म्हणजे 2. Put y is equal to 2 in 1. y ची व्हॅल्यू 2 इक्वेशन नंबर 1 मध्ये ठेवा. तर काय भेटतं सांगा? y ची व्हॅल्यू 2 ठेवल्यानंतर इथं 32 लिहू नका. 3 into 2 किती असतं? 3 2 जार 6. 6 ला ट्रान्सफर केला RHS ला. 2x equal to 8 - 6 येतं ना. x equal to 1. Therefore we get here solution here x equal to 1 and y is equal to 2. या फॉर्म मध्ये आन्सर असेल. चला डाऊट असेल तर बोलावे. सर्वच दाखवा थोडं. झालं का? हो सर झालं. बघा x equal to 1 y is equal to 2 भेटतंय. हे सोल्युशन थोडं लेंदी आहे. वरचं पेज दाखवा. हा वरचं पेज दाखवा. ओके वरच आहे हे. चल ओके तू सुरुवात झालेली आहे. चला याच्यामध्ये परत सांगण्यासारखं असं काही नाहीये. सिम्प्लिफाय फक्त व्यवस्थित करा. थोडी प्रॅक्टिस करा. नक्कीच तुमच्या लक्षात येईल. ओके नेक्स्ट घ्यायचं मग. हो सर. हो सर. चला मला तुम्हाला विचारायचं आहे की आता एक्झाम्पल नंबर 4 याच्यामधलं
आणि 5 तुम्हाला दिसायला तर सारखेच दिसतील. दोन्ही सॉल्व करायचे का दोन्हीपैकी एक सॉल्व करायचंय आणि एक करायचं असेल तर कोणतं घ्यायचं? कुठलंही मला एक सांगा. तुम्ही एक केलेलं तुमच्या फायद्याचं. 5. पाचवं फिफ्थ वन. कुठलंही सांगा. व काही विद्यार्थ्यांनी 4 आणि काही विद्यार्थ्यांनी 5 म्हणू नका. सगळ्यांचं एक कॉमन असावं. 5 सर. 5 घ्या सर. 5 सर. 5. आणि 4 नंबर सुद्धा अवघड नाही बरं का. तुम्ही काय करा मी तुम्हाला सांगतो. काही एक्स न ब्रॅकेटला सॉल्व करा, वाय न ब्रॅकेटला सॉल्व करा. तुम्ही हिथं आयक्यूबची माहित असते तुम्हाला मायनस आहे, बरोबर आहे का. आणि या दोन्ही टर्म तुम्ही RHS ला ट्रान्सफर करा. त्या दोन्ही टर्म मायनस आहेत, RHS ला आल्यानंतर प्लस होतील. हा आणि सोपं राहील ते. म्हणजे इमॅजिनरी पार्ट रिअल पार्ट इक्वेट करा, दोन इक्वेशन भेटतील त्यांना सॉल्व करा. ह्या ब्रॅकेट मध्ये मल्टिप्लाय करून घ्या एक्स न आणि ह्या ब्रॅकेटला वाय न मल्टिप्लाय करून घ्या. त्याच्यातले रिअल आणि इमॅजिनरी पार्ट इक्वेट करा. तुम्हाला नक्कीच सॉल्व झालेला असेल. चला 5 नंबर घेऊ आपण. इक्वेशन काय दिले बघा. इफ x प्लस 2i प्लस 15i raised to 6y equals to 7x plus I cube in bracket y plus 4, then find x plus y. x plus 2i plus 15i raised to 6y असं आहे का रे. x plus 2i plus 15i raised to 6y equals to 7x plus I cube equals to 7x plus I cube in bracket y plus 4 हे असं आहे. देन फाइंड x प्लस वाय. ते बघूया आपण, ते येत राहतात. आता मला इथं हायर पॉवरच्या व्हॅल्यू सांगा. हे सुरुशेमध्ये लिहा. गिव्हन I raised to 6 आहे ना रे, ज्यांना कळत नाही ते लक्षात घ्या. I raised to 6 ह्याला लिहिता येतं I raised to 4 plus 2. ओके. आणि h व्हॅल्यू किती असते रे? -1. -1. 4 चा मल्टिपल प्लस 2 आला की -1. आणि इथं आय क्यूबची व्हॅल्यू डायरेक्ट सांगता येते मायनस आहे. आता ह्या दोन व्हॅल्यू त्या दोन टर्म मध्ये ठेवा. बघा तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत आलेला असेल. चला मला सांगा आता काय आलंय. एक्स. ओके. हे 15i raised to 6y ला फोकस करा. I raised to 6 व्हॅल्यू किती लिहिणार आहे तुम्ही? मायनस. मग हे किती येतं रे? I raised to 6 व्हॅल्यू ठेवल्यानंतर -15y ला एक्सच्या समोर घेतलं मी आणि ही सेकंड टर्म नंतर लिहितो, ती आहे 2i. ओके ना. आलं ना. आता याच्यामध्ये एक लक्षात घ्या. इज इक्वल टू RHS मध्ये आहे 7x, I क्यूबची व्हॅल्यू -i इन ब्रॅकेट y प्लस 4. आता दोन्ही साईडला तुम्ही ऑब्झर्व करा. तुम्हाला क्लिअर लक्षात येतं की ब्रॅकेट रिअल पार्ट आहे, 2 इमॅजिनरी पार्ट आहे, LHS चा कॉम्प्लेक्स नंबर. RHS मध्ये 7x रिअल पार्ट आहे, -y प्लस 4 हा इमॅजिनरी पार्ट आहे. आयचा कोएफिशियंट -8 सांगायचा. RHS ला पण कॉम्प्लेक्स नंबर आहे. मग आपले असं सांगता येईल बाय इक्वॅलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. इक्वॅलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर का सांगते इक्वॅलिटी? की LHS चा रिअल पार्ट इक्वल टू RHS चा रिअल पार्ट. ओके ना. अँड LHS चा इमॅजिनरी पार्ट इक्वल्स टू RHS मधला इमॅजिनरी पार्ट. त्याला थोडं सिम्प्लिफाय करा. या ठिकाणी तुम्हाला असं एक्सप्रेस करता येतं, दोन्ही इक्वेशन सायमल्टेनियस सॉल्व्ह करत राहा.
ह्या 7x ला LHS ला ट्रान्सफर करा. प्लस 7x इकडे आल्यानंतर काय होईल? मायनस 7x प्लस x मायनस 15y इक्वल्स टू 0. इथं भेटेल मायनस 6x मायनस 15y इक्वल्स टू 0. मायनस 3 न डिवाइड केलं तर इथं भेटेल 2x प्लस 5y इज इक्वल टू 0. ह्याला इक्वेशन नंबर 1 देऊया. आता मला सांगा याच्यामध्ये हे मायनस न मल्टिप्लाय करा. मायनस वाय मायनस 4 हे 2 इक्वल टू आलं. इथं काय करता येईल? मायनस वाय ला ट्रान्सफर करा LHS ला, 2 ला ट्रान्सफर करा RHS ला. इथं भेटेल y इज इक्वल टू मायनस 4 मायनस 2 y इज इक्वल टू बिकम्स मायनस 6. ओके ना? आता आपल्याला एक्स प्रिपेअर करायचं. एक्स प्रिपेअर करायचा आहे. आले का सर्व इथपर्यंत? हो. चला, एक्स व्हॅल्यू प्रिपेअर करायची असेल तर मी इक्वेशन नंबर 1 मध्ये व्हॅल्यू ठेवतो. 2x y ची व्हॅल्यू -6 ठेवली तर इथे भेटते -30 इक्वल टू 0. 2x इक्वल टू 30. x इक्वल टू भेटते रे 15. नाउ वी हॅव टू फाइंड x प्लस y. x आहे 15, y आहे -6. x प्लस y काढायचं. x व्हॅल्यू ठेवली, y ची व्हॅल्यू तयार केली ठेवली आणि त्या दोन्ही व्हॅल्यू तयार आहेत. इथं 9 भेटतं का मग? हो. चला, पाठीमागचंच एक्झाम्पल आहे. x आणि y आतापर्यंत आपण सेपरेट तयार केले. इथं ऍडिशनल त्यांनी x प्लस y विचारलंय. मग आलेली व्हॅल्यू x प्लस y मध्ये ठेवा. तुम्हाला नक्कीच x प्लस y भेटेल. असं याच्यामध्ये विशेष काही नाहीये. ज्यांना कुणाला डाऊट आहे त्यांनी बोलावे. नाही सर. झालं सर्वांचं? हो सर. नाही हो. सर, पण सर ती प्लस आणि झाले मायनस ची सर. साईन चेंज कशी केली? काय झालं? सर थोडं वरती घ्या. सर 2 हा, इथपर्यंत. हा, 2x प्लस 5y लिहिलंय आणि खाली तुम्ही -30 लिहिलंय. ते समजलं नाही. साईन चेंज कशी झाली? y ची व्हॅल्यू ठेवली. y ची व्हॅल्यू ठेवली बघा इथं. हेच का? इथं इथं इक्वेशन नंबर 1 मध्ये y ची व्हॅल्यू किती आलेली आपण तयार केलेली? -6. हा, वाटल्यास मी इथं लिहितो ऍडिशनल. इथं इक्वेशन नंबर 1 च्या खाली ना इथं मी असं लिहू शकतो. अरे स्मार्ट बोर्ड एक रिस्पॉन्स देत नाही. चला, पुट y इक्वल टू -6. y इक्वल टू -6 ठेवा ना. y इक्वल टू -6 y ची व्हॅल्यू ठेवली की 5 इंटू -6 म्हणजे -30. 5 6 आर 30. -30 ला RHS ला ट्रान्सफर केलं +30. 2 न डिवाइड केलं 15 आणि x प्लस y तयार केला. चला, काही डाऊट याच्यामध्ये? नो. किती वेळ राहिला आपल्याकडे आता? 10 मिनिट्स. 10 मिनिट. तुमची सगळ्यांची इच्छा असेल तर मी हे स्क्वेअर रूट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर फक्त 5 मिनिटांमध्ये मी थेरी सांगू शकतो. आपल्याकडे 10 मिनिट आणि त्या 10 मिनिटाला जोडून पुन्हा दुसरे टीचर येईपर्यंत आपले 2-3 मिनिट पुढचे भेटतात. म्हणजे 10-15 मिनिटांमध्ये स्क्वेअर रूट ऑफ ए कॉम्प्लेक्स नंबरची थेरी काही राहत नाही. तुमची फक्त तीव्र इच्छा पाहिजे ऐकण्याची. मी तुम्हाला याची फक्त थेरी सांगतो. सर सांगा. चला, आपण जसं रिअल नंबर मध्ये स्क्वेअर रूट काढतो तर हा पार्ट फक्त व्यवस्थित लक्षात घ्या की x प्लस IY ह्या कॉम्प्लेक्स नंबरचा आपल्याला स्क्वेअर रूट काढायचा आहे. की x प्लस IY हा कॉम्प्लेक्स नंबर आहे
आणि याचं स्क्वेअर रूट मी या ठिकाणी ए प्लस आय बी येतं हे कन्सिडर करायचं आणि त्याला सॉल्व कसं करायचंय काय करायचंय हे मी सांगतो तुम्हाला डिटेलमध्ये बरं का की असे स्क्वेअर रूट काढायचे असतात समजा 6+8i हा एक कॉम्प्लेक्स नंबर आहे आणि त्याचं स्क्वेअर रूट हे प्लस मायनस √2 इन ब्रॅकेट 2+i कसं येतं हे विदाऊट कॅल्क्युलेशन आपले कॅल्क्युलेट करता येतं बरं का विदाऊट कॅल्क्युलेशन कुठल्याही प्रकारचं कॅल्क्युलेशन करायची गरज नाही हार्डली एखादी स्टेप करून आपल्याला येतं पण ते एमसीक्यू म्हणून करावं लागेल जर तुम्हाला बोर्डचं कॅल्क्युलेशन युनिट टेस्ट मध्ये सॉल्व्ह करायचं असेल तर ही पहिली मेथड पाहू आणि एमसीक्यू सॉल्व्ह करताना त्या मेथड पाहूया आपण ओके तर लक्षात घ्या इथं वर हेडिंग टाका स्क्वेअर रूट ऑफ ए कॉम्प्लेक्स नंबर स्क्वेअर रूट ऑफ ए कॉम्प्लेक्स नंबर रिअल नंबर सारखं आपल्याला डायरेक्ट एक्सप्रेस करता येत नाहीये जसं या ठिकाणी √16 म्हटलं की आपल्याला डायरेक्ट +-4 लिहिता येतं तर तसं आपल्याला डायरेक्ट नाही ह्याला मेथड आहे त्या मेथडचा वापर करावा लागेल समजा आपण आज कन्सिडर करूया की इथे कॉम्प्लेक्स नंबर दिलेला आहे तो कॉम्प्लेक्स नंबर या ठिकाणी असेल z = x + iy we have to find the square root of given complex number x + iy आताच मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगितलं होतं की ते कॉम्प्लेक्स नंबर होता 8 + 6i मला सांगा मी जर हा कॉम्प्लेक्स नंबर 8 + 6i x + iy बरोबर कंपेअर केला तर तुम्हाला x व्हॅल्यू माहित असेल की रे 8 हा इथे एक मिनिट x व्हॅल्यू आणि y 8 सर हा x व्हॅल्यू 8 आणि y ची व्हॅल्यू किती 6 म्हणजे तुम्हाला x आणि y ची व्हॅल्यू माहित असतात तुम्हाला असा क्वेश्चन विचारला असतो फाइंड द स्क्वेअर रूट ऑफ 8 + 6i मी इथं स्क्वेअर रूट काढतोय x + iy चं याचा अर्थ असा असतो की हे दोन कॉम्प्लेक्स नंबर जर मी इक्वेट केले तर x = 8 y = 6 आपल्याला लिहिता येतं म्हणजे तुम्हाला x आणि y हे इन्फॉर्मेशन मध्ये दिलेले असतात ते तुम्हाला माहित असतात हे तुम्ही पहिलं लक्षात घ्या आता मला माहित काय नसतं तर हे माहित नसतं लेट स्क्वेअर रूट ऑफ x + iy ह्या x + iy ह्या कॉम्प्लेक्स नंबरचं स्क्वेअर रूट मला माहित नाही मला कॅल्क्युलेट करायचंय आणि मी ते कन्सिडर करतोय ते आहे a + ib म्हणजे या ठिकाणी मी a कॅल्क्युलेट करणार आहे अननोन आहे b अननोन आहे हे मला माहित नाही मी एक कन्सिडर केलं इथं लिहिलंय लेट स्क्वेअर रूट ऑफ x + iy = a + ib कारण हे दोन्ही जनरल फॉर्म मध्ये आहेत ना काय माहित आहे काय माहित नाही हे आपल्याला डिटेक्ट व्हावं तर x आणि y आपल्याला माहित असतात आणि a आणि b आपल्याला प्रिपेअर करायचे असतात मग मी जर a ची व्हॅल्यू x आणि y मध्ये तयार केली मी जर b ची व्हॅल्यू x आणि y मध्ये तयार केली तर माझं स्क्वेअर रूट भेटलं ना फक्त a आणि b ची व्हॅल्यू ठेवायची असा हा पार्ट आहे म्हणजे आपल्याला नेमकं काय करायचं हे कळायला पाहिजे लक्षात आलं का तुम्हाला x आणि y ची व्हॅल्यू माहित असतात या x + iy चं स्क्वेअर रूट a + ib मी कन्सिडर केलंय हे नक्कीच मला माहित नाही मला a प्रिपेअर करायचा आहे मला b प्रिपेअर करायचा आहे आता ते करण्यासाठी मी इथं सांगतोय तसं सॉल्व्ह करायचं लेटच्या पुढचं सोल्युशन तुम्ही काळजीपूर्वक लक्षात द्या मी दोन्ही साईडचा स्क्वेअर करतो रे स्क्वेअर ऑन बोथ साइड हे झाले पाठीमाग कॅल्क्युलेशन मध्ये चला x + iy भेटेल स्क्वेअर केला की स्क्वेअर रूट निघून जाईल x + iy राहील RHS ला मात्र मला इथं a + ib ब्रॅकेटचा स्क्वेअर लिहिता येईल ओके हो आता मला सांगा RHS चं एक्सपान्शन काय करता येईल A square plus स्क्वेअर square to a plus I into IB I square B square. स्क्वेअर बी स्क्वेअर आणि आय स्क्वेअर ची व्हॅल्यू किती -1 -1. हा आता इथं आणखीन एक गोष्ट तुमच्या लक्षात आली पाहिजे की मला x माहित आहे मला y माहित आहे मला RHS मधले a आणि b माहित नाहीत
म्हणून मी काय करतो, ही जी RHS एक्सप्रेशन आहे ती मी LHS ला घेतो माझ्या सिम्प्लिसिटीसाठी. ह्या RHS च्या टर्म्स LHS ला एक्सप्रेस करतोय आणि LHS च्या टर्म RHS ला एक्सप्रेस करतोय. काय अडचण आहे का आपल्याला? असं बदलता येतं. नाही. मी जर या ठिकाणी असं लिहिलं x = y तर मला y = x लिहिता येतं ना. हो सर. हा, आता इथं बघा I² ची व्हॅल्यू किती ठेवता येते? मायनस -1. मग ते झालं का नाही -b². हो. हा, त्याच्यानंतर मिडल टर्म आहे 2ab × I = काय? x + iy. एक्स प्लस आता मला काय लिहिता येतं? बाय इक्वेलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. काय करता येतं? LHS ला एक कॉम्प्लेक्स नंबर आहे, त्याचा रिअल पार्ट सांगा. LHS मधल्या कॉम्प्लेक्स नंबरचा रिअल पार्ट सांगा. a² - b² = x. त्याला इक्वेशन नंबर 1 द्या. 1 आणि इमॅजिनरी पार्ट सांगा. 2ab y. y. याला इक्वेशन नंबर 2 द्या. चला, x आणि y माहिती आहे तर मला a आणि b कॅल्क्युलेट करायचे. हे इथपर्यंत आलात का मला सांगा व्यवस्थित? हो सर. हो सर. काही डाऊट आहे का याच्यामध्ये? नाही सर. मी तुम्हाला एक आयडेंटिटी दिली होती बघा. मी तुम्हाला बघा आयडेंटिटी अशी दिली की a + b, a - b आणि ab मधलं रिलेशन आपल्याला तयार करता येते, अशी आयडेंटिटी दिली होती. हो. ती आयडेंटिटी अशी a + b. थोडक्यात काय याला सुरुवातीला असं लिहितो बघा, a + b ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू a - b ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस 4ab. हे लिहित का रे? हो. हे आयडेंटिटी आपण पाठीमाग एक एक्झाम्पल सॉल्व करताना वापरली. झालं सर्वांचं? डबल सांगा एकदा. हो. ही आयडेंटिटी तुम्हाला 10th स्टँडर्ड मध्ये झालेली आहे. फॅक्टरायझेशन ह्या चॅप्टर मध्ये झालं बघा. आठवते का? हो सर. हा, चला मला ह्याच्यामध्ये थोडं मॉडिफाय करायचं. मी याला थोडं मॉडिफाय करत आहे. चला, ह्या आयडेंटिटी मध्ये जिथं a आहे त्या a चा स्क्वेअर करतोय, b², a² + b². इथं a² - b², आणि इथं 4a² b². चालेल का असं? चला, डाऊट असेल तर माईक ऑन करा, डाऊट नसेल तर माईक ऑन करू नका, कारण तुमच्या साईडचा आवाज येतो आणि साईडचा आवाज आला की पुन्हा बाकीच्या विद्यार्थ्यांना मी काय बोलतो हे कळत नाही. मी त्या आयडेंटिटी मध्ये चेंज केला रे. एक लक्षात घ्या, a ला रिप्लेस केलं a² ना, b ला रिप्लेस केलं b² ना. कारण माझ्याकडे ज्या व्हॅल्यूज आहेत ना त्या व्हॅल्यूज a² b² च्या फॉर्म मध्ये आहेत म्हणून तसं केलं. तरी बॅलन्स होत आहे. बरोबर. हा, इकडे बघा आता. चला, a² + b² होल ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू, मला सांगा a² - b² ची व्हॅल्यू इक्वेशन नंबर 1 वरून किती आलेली आहे? X. x. मी या ब्रॅकेटच्या मध्ये a² - b² ची व्हॅल्यू किती लिहू शकतो? x. फ्रॉम 1 च्या खाली लिहितो. इक्वेशन नंबर 1 वरून a² - b² इज x. इथं झाला x². हा, हे जी 4a² b² आहे ना, मी त्याला असं लिहू शकतो का 2ab ब्रॅकेट स्क्वेअर? हो सर, लिहू शकतो. हा, हो. मग 2ab ची व्हॅल्यू आहे काय? y. वाय. मग y. प्लस 4a² b² ला मी प्लस y² लिहू शकतो का? हो. हो. झालं क्लिअर सर्वांचं?
हो. आता थोडं आणखी एक लक्षात घ्या, इक्वेशन नंबर 3 भेटणार आहे. इक्वेशन नंबर 3 तर काय येतं बघा, इथं ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे, मी त्याचं स्क्वेअर रूट काढलं, स्क्वेअर रूट मध्ये येतं एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, याला इक्वेशन नंबर देतो 3. या ठिकाणी तुम्ही हो, सर. प्लस मायनस लिहू नका, कारण सांगतो. ए हा रिअल नंबर आहे, बी हा रिअल नंबर आहे. ए हा रिअल नंबर पॉझिटिव्ह असू दे निगेटिव्ह असू दे त्याचा स्क्वेअर पॉझिटिव्ह येतो, बी पॉझिटिव्ह असू दे निगेटिव्ह असू दे त्याचा स्क्वेअर पॉझिटिव्ह येतो. दोन रिअल नंबरच्या स्क्वेअरची सम ऑलवेज पॉझिटिव्ह येते, म्हणून आपण या ठिकाणी प्लस मायनस वापरायचं नाही, हे लक्षात घ्यायचं. हे आलं इक्वेशन नंबर 3. आता हीच ती थेरी, इथपर्यंतच पाठ तुम्ही लक्षात ठेवा. तुम्ही जर इक्वेशन नंबर 1 पाहिलात का, अवघा इक्वेशन नंबर 1, इक्वेशन नंबर 1 आणि 3 ला ऍड केलं की बी स्क्वेअर कॅन्सल होतो आणि तुम्हाला ए ची व्हॅल्यू भेटते. कळतंय का मी काय म्हणलंय ते, आपल्या ह्या रिझल्टचा आउटपुट बघा. हो सर, बाय. मी हे सॉल्व्ह करून याच्यासाठी दिलंय, हे तुम्ही इक्वेशन लक्षात ठेवा रे. 3 इक्वेशन लर्न करा. काय, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इक्वल टू एक्स, 2ab इक्वल टू वाय आणि ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इक्वल टू रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. हे 3 इक्वेशन जर तुमचे लर्न झाले तर तुम्हाला हे काही कॅल्क्युलेशन करण्याची गरज नाही, तुम्हाला 2 स्टेप मध्ये स्क्वेअर रूट काढता येतं, काय अडचण नाही. ओके, हा पाठ व्यवस्थित प्रिपेअर करा. आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये याच्यावरचं एक्झाम्पल ह्याच मेथडनं असं सॉल्व्ह करणार आहेत. भरपूर प्रॅक्टिस होणार आहे. प्रत्येक कॉम्प्लेक्स नंबरचं स्क्वेअर रूट काढताना मी एवढं कॅल्क्युलेशन करून देणार आहे, म्हणजे परत परत केल्यामुळे हे तुमचं पाठ होऊन जाणार आहे, काही त्याच्यामध्ये डाऊट राहणार नाही. असेच 3 इक्वेशन आपण तयार करून सॉल्व्ह करणार. ओके, ओके सर. तर मग आपण इथं थांबूया. हे थोडे ही जी आयडेंटिटी वापरलेली, ही आयडेंटिटीकडे लक्ष द्या. हमखास आपण याचा वापर करतोय, बऱ्याच वेळेस वापर करतोय. बाय सर. ओके बाय. बाय सर. रेकॉर्डिंग बंद करा. सर रेकॉर्डिंग बंद करा. हा, काय करायचं, रेकॉर्डिंग बंद करायची. रेकॉर्डिंग बंद. बंद करा सर. रेकॉर्डिंग सर. ओके ओके, रिझल्ट बघितला का? हा टाका ना. बघितला. बघितलं.